नगरसेवकाच्या प्रभागात काही उणीवा आहेत किंवा काही कामं आहेत, विकास कामं, त्या संदर्भात चर्चेसाठी सगळे नगरसेवक आज महापौरताईंशी भेटले आणि त्यांच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी होत्या त्या महापौरताईंना सांगण्यात आल्या. सत्ताधारी पक्षात नाराजी नाट्य सुरू असल्याच्या चर्चा बाहेर कुजबूज करताना पाहिजे. या आधी पोलिंग लीगचा कार्यक्रम असेल तिथं उपमहापौरांना दिलेलं दुय्यम स्थान, त्याच्यानंतर सायन रुग्णालयाच्या कार्यक्रमात सुद्धा नाही, असं कुठेच काही नाही आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये कुरकुर नाही आहे आणि शिवसेना भाजपा एका कॉर्डिनेशनमध्ये काम करत आहे आणि एकदम उत्तम कम्युनिकेशन आहे. कुठल्याच प्रकारच्या तक्रारी नाही आहेत आणि जी क्लीन लीगचं झालं आज प्रशासनाने त्याची माफी पण मागितली आहे उपमहापौरांकडे आणि तो पडदा आता पडला आहे. बाकी इतर ज्या प्रभागांमध्ये जी कामं आहेत, जी काही विकास कामं करायची आहेत त्या संदर्भातला आज ही एक बैठक आयोजित करण्यात आली होती महापौरताईंची. क्लीन लीगच्या कार्यक्रमात तुम्हीच पत्र देऊन जी ही सगळी बाब लक्षात आली. आज प्रशासनाने उपमहापौरांची माफी मागितली. आज त्यांनी जाहीर त्या गोष्टी सांगण्यात आल्या आणि आज या विषयावरती पडदा पडला आहे आणि आमच्याकडनं आता यापुढे क्लीन लीग संदर्भात नाही पण प्रशासनासंदर्भात जे प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते त्याबद्दल आज आम्ही पडदा पडला. सायन रुग्णालयाचा जो कार्यक्रम झाला त्यावेळेस गटनेते असतील, नगरसेवक असतील यांना प्रवेशच थेट नाकारण्यात आला होता. महापालिकेचं रुग्णालय, महापालिकेचा कार्यक्रम पण महापालिकेच्या याची मला कुठलीच कल्पना नाही आहे. याबद्दल प्रशासनाने जे काय असेल तो खुलासा करावा, पण याबद्दल नगरसेवकांबद्दल किंवा असं कुठेच आम्हाला काही कल्पना नाही. मात्र जर पाहायला गेलो तर आता सत्तेमध्ये शिवसेना भाजपा दोघं एकत्र आहेत. असं असलं तरी देखील संपूर्ण जी बॅटिंग करता आपण म्हणतो गेल्या महिन्यावर भाजपा पुढे दिसते, शिवसेना सोबत दिसत नाही. काय कारण काय नक्की? आज शिवसेना भाजप एकत्रच काम करते. असं कुठेच नाही आहे की भाजपा वेगळं आणि शिवसेना वेगळं. दोघंही कॉर्डिनेशनमध्ये काम करत आहेत आणि कम्युनिकेशननी काम करत आहेत. यामध्ये कुठेच दुरावा आहे किंवा आपापसात कम्युनिकेशन नाही असं कुठेच दिसत नाही. आपण पाहिलं की राजकीय शत्रू मानले जातात आणि उपस्थिती आपण मला इतकंच सांगायचं आहे, जे 24 शिवसैनिक आहेत ज्यांच्यावरती मोहित कंबोजांची गाडी फोडण्यात आली आहे त्यांचा जाऊन तुम्ही आधी बाईट घ्या. जे अजूनही शिवसेनेत आहेत त्यांना काय बोलायचं या संदर्भात ते जास्त चांगलं बोलू शकतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.